नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी खूप महत्त्वाचे व्हिडिओ प्रत्येक दिवशी मी घेऊन येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईब नावाचं जर बटन लाल असेल तर ते कृपया त्याच्यावरती क्लिक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी FYBAच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षांसाठी राज्यशास्त्र या विषयावरती भारतीय राज्यघटनेची ओळख हा जो विषय आहे राज्यशास्त्राचा, त्याच्यावरती खूप महत्त्वपूर्ण अशा अनेक MCQ टाईप क्वेश्चन्स या ठिकाणी मी घेऊन येत आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. यातील प्रत्येक प्रश्न हा तुमच्या खूप फायद्याचा आहेच. त्यामुळे विद्यापीठाच्या ऑनलाईन एक्झामसाठी हा व्हिडिओ आपण रेग्युलर असा सावकाश शांततेने कंटिन्युअसली पाहावा अशी माझी अपेक्षा आहे. विद्यार्थी मित्रांनो, यामधला पहिला प्रश्न आहे, भारतात कायद्याचे अधिराज्य, मानवतावाद, धर्मनिरपेक्षता, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक मूल्यांची ओळख टिंबटिंब राजवटीतून झाली. मित्रांनो, ह्या प्रश्नासाठी पर्याय आहेत ब्रिटिश राजवटीतून, पोर्तुगीज राजवटीतून, फ्रेंच राजवटीतून. तर याचं बरोबर उत्तर आपण पाहूया. बरोबर उत्तर आहे अ, ब्रिटिश राजवटीतून. यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिश पार्लमेंटने भारतात टिंबटिंबमध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट कायदा पास केला. विद्यार्थी मित्रांनो, याचे पर्याय आहेत 1972 मध्ये, 1973 मध्ये आणि 1974 मध्ये. तर याचं बरोबर उत्तर आहे ब, 1973 मध्ये. मित्रांनो, याच्यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिश पार्लमेंटने भारतात टिंबटिंबसाठी रेग्युलेटिंग ॲक्ट कायदा पास केला. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न आपण खूप काळजीने वाचावा. ब्रिटिश पार्लमेंटने भारतात टिंबटिंबसाठी रेग्युलेटिंग ॲक्ट पास केला. तर याचे पर्याय आहेत भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार सुरू करण्यासाठी, भारतात ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार बंद करण्यासाठी आणि भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क, ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी. यानंतरचा प्रश्न आहे, रेग्युलेटिंग ॲक्टनुसार टिंबटिंब हा भारतीय प्रदेशाचा गव्हर्नर बनला. यासाठीचे पर्याय आहेत बंगालचा गव्हर्नर, ब्रिटनचा राजा, भारताचा राजा. तर याचं बरोबर उत्तर आहे अ, बंगालचा गव्हर्नर. यानंतरचा प्रश्न आहे, रेग्युलेटिंग ॲक्टनुसार टिंबटिंब येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. या प्रश्नासाठीचे पर्याय आहेत दिल्ली, हैदराबाद, कोलकाता. त्याचं बरोबर उत्तर आहे क, कोलकाता. तर कोलकाता या ठिकाणी रेग्युलेटिंग ॲक्टनुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. यानंतरचा प्रश्न आहे, ब्रिटिश पार्लमेंटने टिंबटिंब रोजी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यासाठीचे पर्याय आहेत 1 नोव्हेंबर 1857, 1 नोव्हेंबर 1858 आणि 1 नोव्हेंबर 1859. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब, 1 नोव्हेंबर 1858. ब्रिटिश पार्लमेंटने 1 नोव्हेंबर 1858 रोजी राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यानंतरचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार कोणत्या कायद्यानुसार किंवा जाहीरनाम्यानुसार काढून घेण्यात आला. तर यासाठीचे पर्याय आहेत राणीचा जाहीरनामा, रेग्युलेटिंग ॲक्ट कायदा, 1935चा भारत सुधारणा कायदा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ, राणीचा जाहीरनामा. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्याला मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असे म्हणतात. या प्रश्नाचे पर्याय आहेत 1909चा कौन्सिल कायदा, रेग्युलेटिंग ॲक्ट कायदा, 1935चा भारत सुधारणा कायदा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ, 1909चा कौन्सिल कायदा. यानंतरचा प्रश्न आहे, भारत व पाकिस्तान अशी फाळणी होण्यासाठी कोणता कायदा कारणीभूत ठरला. या प्रश्नाचे पर्याय आहेत 1935चा भारत सुधारणा कायदा,
1909चा कौन्सिल कायदा आणि रेग्युलेटिंग ॲक्ट कायदा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 1909चा कौन्सिल कायदा. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असे म्हणतात? या ठिकाणी या प्रश्नासाठी पर्याय आहेत 1909चा कौन्सिल कायदा, रेग्युलेटिंग ॲक्ट कायदा, 1919चा भारत प्रशासन कायदा. यासाठीचा बरोबर उत्तर आहे क 1919चा भारत प्रशासन कायदा. याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा असे सुद्धा म्हणतात. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना निर्मितीमध्ये कोणता कायदा सर्वात महत्त्वाचा ठरला? या प्रश्नाचे पर्याय आहेत 1935चा भारत प्रशासन कायदा, 1909चा भारत सुधारणा कायदा, 1919चा भारत प्रशासन कायदा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ 1935चा भारत प्रशासन कायदा. भारतीय राज्यघटना निर्मितीमध्ये 1935चा भारत प्रशासन कायदा सर्वात महत्त्वाचा ठरला. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1935च्या भारत प्रशासन कायद्यानुसार भारतात काय स्वीकारण्यात आले? यासाठीचे पर्याय आहेत दुहेरी नागरिकत्व, संघराज्य शासन पद्धती आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब संघराज्य शासन पद्धती. यानंतरचा प्रश्न आहे, दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांनी भारतीय जनतेचा असंतोष वाढू नये म्हणून कोणती योजना तयार केली? या प्रश्नाचे पर्याय आहेत कॅबिनेट मिशन योजना, क्रिप्स योजना, यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब क्रिप्स योजना. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिशांनी भारतीय जनतेचा असंतोष वाढू नये म्हणून क्रिप्स योजना तयार केली. त्यानंतरचा प्रश्न आहे, त्रिमंत्री योजनेला टिंब असेही म्हणतात. या ठिकाणी या प्रश्नाचे पर्याय आहेत कॅबिनेट मिशन योजना, क्रिप्स योजना आणि यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे अ कॅबिनेट मिशन योजना. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात घटना समितीची स्थापना टिंब रोजी करण्यात आली. या प्रश्नाचे पर्याय आहेत 9 डिसेंबर 1945 रोजी, 9 डिसेंबर 1946 रोजी आणि 9 डिसेंबर 1947 रोजी. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 9 डिसेंबर 1946 रोजी भारतात घटना समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटना समितीची स्थापना टिंब योजनेनुसार करण्यात आली. या प्रश्नासाठीचे पर्याय आहेत त्रिमंत्री योजना किंवा ज्याला कॅबिनेट मिशन योजना असंही म्हटलं जातं आणि क्रिप्स योजना आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अ त्रिमंत्री योजना किंवा कॅबिनेट मिशन योजना. घटना समितीची स्थापना त्रिमंत्री योजनेनुसार करण्यात आली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटना समितीची पहिली बैठक टिंब येथे पार पडली. तर या प्रश्नासाठीचे पर्याय आहेत दिल्ली, कोलकाता, मुंबई. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ दिल्ली. घटना समितीची पहिली बैठक दिल्ली येथे पार पडली. घटना समितीच्या एकूण किती बैठका झाल्या? तर या प्रश्नाचं पर्याय आहेत 9, 10 आणि 11. याचा योग्य पर्याय आहे क 11. घटना समितीच्या एकूण 11 बैठकी झाल्या. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटना समितीचे पहिले आणि अस्थायी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? या प्रश्नाचे पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, B.N. राव. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? घटनात्मक सल्लागार म्हणून. तर या प्रश्नासाठीचे पर्याय आहेत B.N. राव, डॉक्टर सिन्हा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ B.N. राव. यानंतरचा प्रश्न आहे,
राज्यघटना निर्मितीची जबाबदारी पार पाडण्यासाठी घटना समितीने एकूण किती समित्यांची स्थापना केली? प्रश्नासाठीचे पर्याय आहेत 21, 22, 23. तर याचं बरोबर उत्तर आहे ब, 22 समित्यांची घटना समितीने स्थापना केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्यघटनेचा अंतिम मसुदा टिंबटिंब रोजी सादर करण्यात आला. त्याचे पर्याय आहेत 4 नोव्हेंबर 1948 रोजी, 4 नोव्हेंबर 1949 रोजी, 4 नोव्हेंबर 1950 रोजी. तर याचे बरोबर पर्याय आहे अ, 4 नोव्हेंबर 1948 रोजी राज्यघटनेचा अंतिम मसुदा सादर करण्यात आला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटना मसुदा समितीची स्थापना. घटना समिती, राज्यघटना समिती आणि घटना मसुदा समिती याच्यामध्ये फरक आहे. तर घटना मसुदा समितीची स्थापना टिंबटिंब रोजी करण्यात आली. याच्यासाठीचे पर्याय आहेत 29 ऑगस्ट 1947, 29 ऑगस्ट 1948 आणि 29 ऑगस्ट 1949. यापैकी बरोबर उत्तर आहे अ, 29 ऑगस्ट 1947. तर घटना मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 रोजी करण्यात आली. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचे पर्याय आहेत डॉक्टर सिन्हा, B.N. राव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. यानंतरचा प्रश्न आहे, घटनेचा सरनामा किंवा प्रस्तावना असे कशाला म्हणतात? त्यासाठीचे पर्याय आहेत राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेला, राज्यघटनेला आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ, राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेला. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देशपत्रिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष व राष्ट्रीय एकात्मता हे शब्द नव्याने समाविष्ट करण्यात आले? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत 44व्या घटनादुरुस्तीनुसार, 42व्या घटनादुरुस्तीनुसार आणि 46व्या घटनादुरुस्तीनुसार. तर या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे ब, 42व्या घटनादुरुस्तीनुसार उद्देशपत्रिकेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष व राष्ट्रीय एकात्मता हे शब्द नव्याने समाविष्ट करण्यात आले. यानंतरचा प्रश्न आहे, समता म्हणजे काय किंवा समता म्हणजे टिंबटिंब? तर यासाठीचे पर्याय आहेत दर्जा व संधीची समानता, आर्थिक व नोकरीची समानता आणि सामाजिक समानता. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे अ, दर्जा व संधीची समानता. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात मूलभूत हक्कांचा समावेश आहे? तर या प्रश्नासाठीचे पर्याय आहेत कलम 20 ते 27, कलम 12 ते 35, कलम 10 ते 15. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब, कलम 12 ते 35. कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्कांचा समावेश आहे. यानंतरचा प्रश्न आहे, सध्या भारतामध्ये मतदानासाठी वयाची अट किती आहे? तर पर्याय आहेत 21 वर्ष, 16 वर्ष आणि 18 वर्ष. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क, 18 वर्ष. यानंतरचा प्रश्न आहे, राज्यघटनेच्या मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते? तर याचे पर्याय आहेत 7, 8 आणि 9. तर याचे बरोबर उत्तर आहे अ, 7. राज्यघटनेच्या मसुदा समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटना दुरुस्ती कलम टिंबटिंबनुसार राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत बदल करता येत नाहीत. तर या प्रश्नासाठीचे पर्याय आहेत 335, 374, 368. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क, 368. घटना दुरुस्ती कलम 368 नुसार राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत बदल करता येत नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे, 42वी घटना दुरुस्ती टिंबटिंबमध्ये करण्यात आली. या प्रश्नासाठीचे पर्याय आहेत 1974, 1975, 1976. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क, 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना किती भागात किंवा प्रकरणात विभागलेली होती? तर आत्ताची स्थिती वेगळी आहे, पण याच्यापूर्वी म्हणजे सुरुवातीला भारतीय राज्यघटना किती भागात किंवा प्रकरणात विभागलेली होती? तर या प्रश्नासाठीचे पर्याय आहेत 22, 24 आणि 26. तर याचं बरोबर उत्तर आहे अ, 22.
त्यानंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रपती राज्यसभेवर एकूण किती सदस्यांची नेमणूक करू शकतात? यासाठीचे पर्याय आहेत 15, 12 आणि 16. याचं बरोबर उत्तर आहे ब 12. राष्ट्रपती 12 सदस्यांची राज्यसभेवर नेमणूक करू शकतात. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केव्हा झाली? तर या प्रश्नासाठीचे पर्याय आहेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी, 26 जानेवारी 1950 रोजी, 26 जानेवारी 1949 रोजी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब 26 जानेवारी 1950. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत कलम 36 ते 51, कलम 20 ते 27 आणि कलम 12 ते 35. यापैकीचा बरोबर पर्याय आहे अ कलम 36 ते 51. कलम 36 ते 51मध्ये मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश आहे. तर यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील प्रत्येक नागरिकाला खालीलपैकी कोणते नागरिकत्व दिले जाते? एकेरी, दुहेरी किंवा तिहेरी? यापैकी बरोबर पर्याय आहे अ एकेरी नागरिकत्व भारतामध्ये दिले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कलम टिंबटिंबमध्ये नागरिकत्वासंबंधी तरतुदी केलेल्या आहेत. तर यासाठीचे पर्याय आहेत कलम 5 ते 11, कलम 12 ते 35, कलम 20 ते 27. यापैकीचा योग्य पर्याय आहे अ कलम 5 ते 11. यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कलम 5 ते 11मध्ये नागरिकत्वासंबंधी तरतुदी केलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वात महत्त्वाचे MCQ क्वेश्चन्स तुम्हाला राज्यशास्त्र या विषयासाठी फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरसाठी दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अजून कोणी मित्र असतील ज्यांना ह्या प्रश्नांची खूप अत्यंत गरज आहे, त्यांना नक्की हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमच्यासाठी मी नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच असतो. परंतु जर आपण नवीन असाल तर माझी पुन्हा एकदा विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलवरती इतर जे व्हिडिओ आहेत जे तुमच्या ऑनलाईन एक्झामसाठी आणि तुमच्या नॉलेजसाठी खूप महत्त्वाचे आहेत, ते सर्व व्हिडिओ आपण सर्वांनी पाहावेत अशी माझी तुम्हाला विनंती आहे. आणि सर्वात जास्तीत जास्त हे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.